तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही का? फार्मर आयडी माहीत नाही का? जर तो माहीत नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो कसा शोधायचा व कोणत्या प्रकारे शोधायचा। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर प्रथम आपण बघूया की जर तुम्ही एक शेतकरी असाल तर तुम्हाला जर योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा जो फार्मर आयडी आहे तो कसा माहित करायचा व कशा पद्धतीने आपण तो शोधायचा आहे याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर महाडीबीटी फार्मर या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 168 प्लस जे अवजार आहेत त्या ट्रॅक्टर चलित, मनुष्य चलित जे अवजार आहेत जसे की ट्रॅक्टर चलित, मनुष्य चलित, त्यानंतर पाईपलाईन असेल, सिंचन असेल, बी बियाणे असेल, खत खतावणे असतील, अशा प्रकारचे तुम्हाला प्रत्येक योजनेद्वारे 4 ते 5 योजनेअंतर्गत या फॉर्म भरता येतो। त्याच्यामध्ये पॉवर टिलर असेल, ट्रॅक्टर चलित, बैल चलित अवजारे असतील, नांगर वगैरे, मनुष्य चलित अवजारे असतील, त्यामध्ये शेती पंप असेल, बी बियाणे, खते, ठिबक तुषार सिंचन, त्या अंतर्गत वैयक्तिक तळ, त्यानंतर प्लास्टिक कागद अंथरायचा तो, त्यानंतर ठिबक सिंचन मिळेल, त्यानंतर तुषार सिंचन, अशा पद्धतीचे 138 किंवा 138 पेक्षा जास्त असणाऱ्या ज्या योजना आहेत किंवा जी अवजार आहेत त्या अवजारांचे तुम्हाला यातून येता येईल। परंतु हे घेण्यासाठी महाडीबीटीवर आपली पोर्टलला नोंदणी आहे, परंतु आपल्याकडे किसानचं जो क्रेडिट कार्ड काढलं आहे त्याचा नंबर माहीत नसेल तर तो कोणत्या पद्धतीने मिळवायचा। जर आपण महाडीबीटी फार्मर आयडी या पोर्टलला जायचं आहे, त्यावेळेस होमपेज ओपन होईल। होमपेज ओपन झाल्यानंतर तेथे वैयक्तिक लॉग इन म्हणून एक ऑप्शन असेल। वैयक्तिक लॉग इन जे आहे त्या वैयक्तिक लॉग इनमध्ये तुमचा तिथे त्याच्या खाली OTP पाठवा, त्याच्या खाली एक ऑप्शन असेल, लाल पट्टीमध्ये 2 ऑप्शन चाललेले असतील। त्या ऑप्शनमध्ये दाखवलं जाईल की तुम्हाला की जर तुम्हाला फार्मर आयडी माहिती नसेल तर येथे क्लिक करा, किंवा तुमचा फार्मर आयडी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर येथे स्क्रीनवर बघून तुम्ही बघू शकतात की तिथे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा, किंवा शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा। जर तुम्ही खालचं जे 2 नंबरचं ऑप्शन आहे त्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला PDF मिळेल, आणि जर तुम्ही तुमचं जे शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी क्लिक करा याच्यावर जर क्लिक केलं तर पुढील तुमचं लॉग इन पेज तयार होईल, व लॉग इन पेज आल्यानंतर तुम्हाला दाखवेल की इथे तुमचा आधार नंबर टाका। जो आधार कार्डशी संलग्न असणारा जो आधार नंबर आहे, आधार नंबर टाकल्यानंतर जो आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल। तो OTP टाकल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली जो शेतकरी ओळख क्रमांक आहे तो ऑटोमॅटिकली जनरेट होईल, आणि जनरेट झाल्यानंतर तो परत आपण जे आपलं वैयक्तिक लॉग इन आहे ते लॉग इनला येऊन तुम्ही परत तिथून लॉग इन करू शकता। अशा प्रकारे आपण फार्मर आयडी कसा काढायचा किंवा कसा शोधायचा व योजनांची माहिती कशी घ्यायची ते बघितलं। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।